नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खुसखुशीत दाल बाटी. त्यासाठी मी गव्हा आणि मक्याचं पीठ आधीच चक्कीमधून दळून आणलेलं आहे. हे पीठ गाळणे आवश्यक आहे. त्यानंतर ओवा घ्यायचा. तो ओवा थोडासा बारीक वाटून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं, हळद टाकायची, त्यानंतर तेल टाकायचं, चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा. त्यानंतर हे पिठामध्ये मिश्रण एकजीव करून घ्यायचं. थोडं-थोडं पाणी टाकून हा उंडा असा कडकसर भिजवून घ्यायचा. उंडा हा कडकच पाहिजे. पातळ जर झाला तर आपली बाटी खुसखुशीत होणार नाही. बघू शकता मी अशा प्रकारे उंडा भिजवून घेतलेला आहे. आता बाटी बांधून घेऊ. बघा बाटीसाठी मी आधी उंडा घेतला, त्यावर थोडंसं तेल लावलं, परत उंडा ठेवला, परत तेल लावलं. हे बाटी चारीकडून फिरवत न्यायची. त्यानंतर याच्यामध्ये परत तेल लावायचं. अशा प्रकारे मी ही बाटी बांधून घेतलेली आहे. तेल लावणं आवश्यक आहे, नाहीतर आपली बाटी कच्ची राहू शकते. माझी बाटी बांधायची जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बाटी मी सगळं इडली पात्रात लावून घेत आहे. हे सगळ्या बाट्या एकसोबतच वाफवल्या जातील. आता मी डाळीची फोडणीची तयारी करत आहे. सगळ्यात पहिले जिरं, मोहरी, हिरवी मिरची, हिंग आणि लसूण घालून हळद, मीठ टाकून मी डाळीला फोडणी घातलेली आहे. माझी डाळीची पद्धत एकदम सोपी आहे. सोप्या पद्धतीने मी डाळीला फोडणी घातली आहे. आणि त्यामध्ये थोडासा सांबार सुद्धा टाकलेला आहे. एक वाफ आली की आपली डाळ तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता. बघा आपले वाफले सुद्धा तयार आहेत. किती मस्त आपले वाफले झालेले आहेत. एकदम असे टम्म फुगलेले आहेत. आता हे थंडे झाले की तुम्ही कापू शकता. बघा मी अशा प्रकारे कापत आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे कापू शकता. बघा वाटीची कोणताच चुरा झालेला नाही आहे. म्हणजेच वाटी आपली चांगल्यापैकी झालेली आहे. आता ही वाटी मी गरम तेलात टाकलेली आहे. नंतर गॅस बारीक करून हे मंद आचेवर कुरकुरीत होऊ द्यायचे. त्यानंतर बघा कसा असा लालसर कलर येईपर्यंत आपण बाटी होऊ द्यायची. तुम्हाला जर माझी बाटीची पद्धत आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.